बिद्री साखर कारखान्यात मागील गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभर उच्चांकी दर मिळाला आहे। यंदा साखर विक्रीमध्ये बाजारात तेजी असल्याने साखर कारखान्याकडून गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रति टन 300 रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यातून बाहेर पडणारी साखर उपपदार्थ रोखण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी दिला। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी बिद्री साखर कारखाना प्रशासनाला निवेदन दिलं। मागील गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाला वाढीव 300 रुपयाचा हप्ता तात्काळ द्यावा, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे। त्याचबरोबर गेल्या काही वर्षात रासायनिक खतांचे दर प्रचंड वाढले आहेत। मजुरांची टंचाई आणि ऊसाला मिळणारा दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। कारखाना प्रशासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, तसंच ऊस तोडी दरम्यान शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी। कोणत्याही ऊस उत्पादकाकडे तोडणी किंवा वाहतूक करणाऱ्यांनी पैशाची मागणी केली तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी। ऊस तोडणी हंगाम सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। यावेळी सातापा पाटील, अशोक पाटील, नामदेव शिपेकर, पांडुरंग पाटील, पांडुरंग जरग, दत्तात्रय देसाई, उदय मनुरागीर, संतोष बुटाले, मायकल डिसोजा, इंद्रजित भारमल, बाळासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।